कधी विचार केला आहे का की आपल्या पोटात एक दुसरा मेंदू असतो जो आपला मूड नियंत्रित करतो? आजच्या या विश्लेषणात आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आणि हो, आपण हेही पाहणार आहोत की आपली पचनसंस्था निरोगी ठेवून एक आनंदी आणि उत्साही जीवन कसं जगता येतं. बघा, हजारो वर्षापूर्वी आचार्य चरकांनी हे सांगितलं होतं आणि आजचं विज्ञानही तेच मान्य करतंय. जरा विचार करा, जेव्हा आपल्याला थकवा किंवा चिडचिड जाणवते तेव्हा अनेकदा त्याचं मूळ आपल्या पोटात असतं. आपली पचनशक्ती ती फक्त अन्न पचवणारं एक यंत्र नाहीये, तर ती आपल्या ऊर्जेचा, आपल्या तेजाचा आणि आपल्या जीवनशक्तीचा मूळ स्रोत आहे. चला तर मग या आरोग्यदायी प्रवासाला सुरुवात करूया. आपण सर्वात आधी पचनाचा अग्नी म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्यानंतर आपल्या पोटातील दुसऱ्या मेंदूबद्दल जाणून घेऊ. मग बघूया की हे संतुलन बिघडल्यावर काय होतं. आणि शेवटी मी काही अगदी सोप्या सवयी सांगेन ज्याने आरोग्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. चला सुरुवात करूया एका प्राचीन संकल्पनेपासून, जिला आयुर्वेदात अग्नी असं म्हटलं आहे. लक्षात ठेवा, हा केवळ एक शब्द नाही, तर यात निरोगी जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान दडलेलं आहे. अग्नी म्हणजे नेमकं काय, तर असं समजा की आपल्या शरीरात एक अदृश्य पण शक्तिशाली भट्टी आहे. हे फक्त पोटातील ॲसिड नाही, ही ती ऊर्जा आहे जी आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर जीवनदायी पोषणात करते. जेव्हा ही भट्टी व्यवस्थित पेटलेली असते तेव्हा आपलं शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित राहतात. हे झालं प्राचीन ज्ञानाबद्दल. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आजचं आधुनिक विज्ञानही जवळपास हीच गोष्ट सांगत आहे. आजचे वैज्ञानिक, ज्याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात, तो खरं तर हजारो वर्ष जुन्या अग्नी संकल्पनेचाच एक आधुनिक आविष्कार आहे. याला सोप्या भाषेत समजायचं तर आपलं पोट आणि आपला मेंदू हे सतत एका अदृश्य फोन लाईनवरून एकमेकांशी बोलत असतात. कधी अनुभव आलाय का की परीक्षेच्या तणावात पोट बिघडतं किंवा पोट ठीक नसेल तर कामात मन लागत नाही? हा याच गट ब्रेन ॲक्सिसचा परिणाम आहे. आणि आता ही एक खरंच थक्क करणारी गोष्ट, आपल्या शरीरातील जवळजवळ 90% सिरोटोनिन, म्हणजे ज्याला आपण आनंदाचा हार्मोन म्हणतो, तो मेंदूत नाही तर आपल्या आतड्यांमध्ये तयार होतो. म्हणजेच काय, तर निरोगी पोट हीच आनंदी मनाची गुरुकिल्ली आहे. याचा यापेक्षा मोठा पुरावा तो काय असणार. पण जेव्हा आपली आजची धावपळीची जीवनशैली हे नाजूक संतुलन बिघडवते तेव्हा काय होतं? चला पाहूया, हे असंतुलन आपल्या शरीरात नेमकं काय नुकसान पोचवतं. बघा, हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदानं ज्याला आम म्हटलं, म्हणजे न पचलेलं अन्न जे शरीरात विषाप्रमाणे साठतं, आजचं विज्ञान त्यालाच गट डिस्बायोसिस म्हणतं, म्हणजे आतड्यातल्या चांगल्या आणि वाईट जीवाणूंचं संतुलन बिघडणं. नावं जरी वेगळी असली तरी अर्थ एकच आहे. बहुतेक आजारांची सुरुवात इथूनच होते. मग हे संतुलन कशामुळे बिघडतं? तर आपल्याच काही सवयींमुळे. सततचा ताण, घाईघाईत जेवणं, रात्री उशिरा जड जेवण, या सगळ्यामुळे आपला तो पचनाग्नी मंदावतो, अक्षरशः विझतो. आणि मग पोट आणि मेंदू यांच्यातला संवाद तुटतो. इथूनच मग आरोग्य समस्यांची एक मालिकाच सुरू होते. पण घाबरण्याचं कारण नाही. चांगली गोष्ट ही आहे की हे संतुलन आपण नक्कीच परत मिळवू शकतो, आणि त्यासाठी काही खूप मोठे बदल करण्याचीही गरज नाही. चला तर मग काही सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयी पाहूया, ज्या आपलं पचन स्वास्थ्य पुन्हा मार्गावर आणू शकतात. पहिली आणि सगळ्यात सोपी सवय फक्त कोमट पाणी पिणे. आयुर्वेद सांगतं की कोमट पाण्यामुळे अग्नी प्रज्वलित होतो आणि विज्ञान सांगतं की यामुळे पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम मिळतो. फक्त दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करून बघा. ही छोटीशी सवय पचनासाठी अक्षरशः चमत्कार करू शकते. दुसरी सवय आहे शतपावली, म्हणजे जेवणानंतर फक्त 100 पावलं चालणं. हा काही मोठा व्यायाम नाही, फक्त एक छोटासा फेरफटका आहे. पण यामुळे अन्न पचायला उत्तम मदत होते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणानंतर जी सुस्ती येते ना, ती टाळता येते. आणि आता एक असं आसन जे जेवणानंतर लगेचच करता येतं, ते म्हणजे वज्रासन. हे एकमेव असं आसन आहे ज्याची शिफारस जेवणानंतर केली जाते. का? कारण हे आसन पोटाच्या अवयवांकडे रक्तप्रवाह वाढवतं. त्यामुळे शरीर आपलं पूर्ण लक्ष अन्न पचवण्यावर केंद्रित करू शकतं. फक्त 5 मिनिटं ह्या मुद्रेत बसून फरक अनुभवता येतो. आणि हे एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे. फक्त काही मिनिटं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं. जेव्हा आपण असा दीर्घ श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपण थेट आपल्या वेगस नर्व्हला सक्रिय करतो. ही नर्व्ह म्हणजे जणू आपल्या शरीराचं शांत करणारं बटण आहे. हे बटण दाबल्याने तणाव लगेच कमी होतो आणि आपली पचनसंस्था शांत होते.
चला तर आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया की संपूर्ण आरोग्याचा मार्ग नक्की कसा दिसतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या पचनाची काळजी घेणं म्हणजे फक्त चांगलं अन्न खाणं नाहीये, ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. हे आपलं मन, शरीर आणि श्वास यांच्यात एक सुंदर ताळमेळ साधण्याबद्दल आहे. जेव्हा आपण आपल्या पचनाग्नीचा आदर करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा आदर करतो. तर हे विश्लेषण संपवण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारा. आज आपल्या पचनशक्तीचा सन्मान करण्यासाठी कोणतं एक छोटंसं पाऊल उचलणार आहात? कदाचित सकाळी 1 ग्लास कोमट पाणी प्याल किंवा दुपारच्या जेवणानंतर थोडं चालाल. लक्षात ठेवा, सुरुवात छोटी असली तरी निरोगी आयुष्याच्या दिशेने हे खूप मोठं पाऊल असेल. आपली काळजी घ्या.